लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झाली आहे. जवळपास 2,52,00,000 पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा हे पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे. थांबा लाडक्या बहिणींनो, आज शनिवार 11 एप्रिल आणि आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे. उद्या रविवार, बँका बंद. आज जर पैसे नाही आले तर पुढे खूप वाट पाहावी लागेल. आत्ताच मोबाईल हाती घ्या. लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी आनंदाची मोठी बातमी समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर लाडक्या बहिणी मार्च महिन्याचा हप्ता नेमका कधी येणार याची आतुरतेने वाट पाहत होत्या आणि तो प्रत्येक दिवस किती जड असतो हे फक्त त्यांनाच माहीत आहे. अखेर तो आनंदाचा मुहूर्ताचा दिवस आज उजाडला आहे. ज्या महिलांना मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले नव्हते त्यांना आज शनिवार 11 एप्रिल रोजी ते 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लक्षात ठेवा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना परवा गुरुवारपासूनच मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे. सरकारच्या माध्यमातून मार्च महिन्यासाठी 3,700 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून आजपासून तो वर्ग केला जात आहे. मागील 3 दिवसांपासून महिलांच्या खात्यावर मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजे गुरुवार, काल शुक्रवार आणि आज शनिवार असे 3 दिवस वाटपासाठी निवडण्यात आले असून त्यानुसार GRही काढण्यात आल्याची माहिती आहे. आज शनिवार हा वाटपाचा शेवटचा दिवस आहे आणि जे शिल्लक राहिले होते त्यांना आज थोड्याच वेळात पैसे जमा होणार आहेत. महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिसमध्ये खाते असलेल्या सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ज्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी जोडले आहे त्यांच्या खात्यात मागील 2 दिवसांपासूनच मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती आहे. जर तुम्हाला मागील 2 दिवसात फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये मिळाले असतील पण मार्चचे अजून आले नसतील तर आज वाटपाचा शेवटचा दिवस असल्याने नक्कीच तुमच्या खात्यावर हे 1500 रुपये जमा केले जाणार आहेत. लाडक्या बहिणींनो, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तर लक्षपूर्वक बघा, तुमचे पैसे येणारच. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले, आम्ही फेब्रुवारी मार्च दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये मागच्याच महिन्यात महिलांच्या खात्यावर वितरित करणार होतो. पण अनेक महिला गैरमार्गाने हप्ता घेत होत्या. त्यांची चौकशी करायची होती. त्यामुळे आम्ही मागील 15 दिवसांपूर्वी फक्त फेब्रुवारीचा 1500 रुपयांचा हप्ता पाठवला होता. अनेक बहिणी विचारत होत्या, दोन्ही महिन्यांचे एकत्र का नाही सोडले? आणि हा प्रश्न रास्त आहे. पण आता कारण समोर आले आहे. सरकारने महिलांचे अर्ज परत एकदा चेक केले, फेरपडताळणी केली आणि त्यातून जवळपास 19 ते 20 लाख लाडक्या बहिणींना बाहेर काढण्यात आले आहे. त्यामुळे आज फक्त 28 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ता जमा केला जाणार आहे. मागील 2 दिवसात जवळजवळ 50 ते 60% महिलांना पैशांचे वितरण झाले आहे. जर तुम्हाला मागील 2 दिवसात पैसे आले नसतील तर नक्कीच आज शनिवार 11 एप्रिल रोजी तुमच्या बँक खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत. सरकारने जे 12 जिल्हे शिल्लक राहिले होते त्यांच्यासाठी सकाळपासूनच वाटप सुरू केले आहे. सकाळी 10 वाजता बँका उघडताच प्रत्येक 1 तासाला एका जिल्ह्यात पैशांचे वाटप होणार आहे. म्हणजे 12 तासात 12 जिल्ह्यांत पैसे पोहोचणार. आज खटाखट मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवर दिसणार आहे. आता महत्त्वाचा प्रश्न, फेब्रुवारीचा हप्ता मिळाला म्हणजे मार्चचाही सर्वांना मिळणार का? एकनाथ शिंदे साहेब एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले, सर्व महिलांना मार्चचा हप्ता मिळणार नाही. जर आज मार्चचा हप्ता आला नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आले आहे, अपात्र ठरवण्यात आले आहे असे समजा. अनेक महिला गैरमार्गाने हप्ता घेत होत्या. सरकारने KYC प्रक्रिया केल्यानंतर हे उघड झाले. ज्यांनी वडिलांची किंवा पतीची KYC केली होती आणि चुकीच्या पद्धतीने हप्ता घेत होत्या त्यांचे भांडे फुटले आहे आणि त्यांना अपात्र करण्यात आले आहे. हे ऐकताना मन जड होते. पण ज्या खऱ्या गरजू बहिणी आहेत त्यांना मात्र हे पैसे नक्की मिळणार. एप्रिल महिना आहे आणि मागच्या मार्च महिन्याला जवळपास 10-11 दिवस उलटून गेले तरी हप्ता आला नव्हता. किती बहिणींनी उन्हाळ्यात रात्री डोळे उघडे ठेवून कधी येणार पैसे असा विचार केला असेल. अनेक महिलांनी तक्रारी केल्यानंतर सरकारला जाग आली आणि 3,700 कोटी रुपये मंजूर करून महिलांच्या थेट बँक खात्यात पैसे वितरणास सुरुवात झाली. हे उशिरा आले पण आले आणि येणे हेच महत्त्वाचे आहे. आता प्रश्न येतो, नेमकं कोणत्या निकषांवर आधारित महिलांना अपात्र करून यादीतून नावं काढून टाकण्यात आली आहेत? अदिती तटकरे यांनी काही तासांपूर्वीच याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी सांगितलं की तक्रारींच्या आधारे आता पडताळणीचा वेग वाढवण्यात आला आहे. एका विशेष आधारावर ही तपासणी केली जात आहे आणि त्यानुसार काही महिलांना योजनेतून वगळण्यात येत आहे. इतकंच नाही तर ज्या महिलांना यापूर्वी हप्त्याचे पैसे मिळाले आहेत त्यांच्याकडून आता त्या रकमेची वसुलीही सुरू करण्यात आली आहे. हा निर्णय तब्बल 71 लाख महिलांसाठी मोठा धक्का आहे.
पण याच वेळी एक आनंदाची बातमीही आहे. मार्चचा हप्ता आणि बोनस गिफ्टचं वाटप अधिकृतपणे सुरू झालं आहे. पण याच वेळी ज्या घरांमध्ये 2 चाकी, 3 चाकी किंवा 4 चाकी वाहनं आहेत, अशा सर्व महिलांना योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अदिती तटकरे यांनी हे स्पष्टपणे सांगितलं आहे. म्हणूनच ही माहिती शेवटपर्यंत नीट समजावून घ्या, नाहीतर तुमचा हप्ता खरंच बंद होऊ शकतो. आता थोडं योजनेच्या निकषांबाबत बोलूया. अदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वीच आश्वासन दिलं होतं की लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. पण आता त्यांनी घुमजाव केला आहे. त्यांनी स्पष्ट केलं की ज्या घरांमध्ये 2 चाकी, 3 चाकी किंवा 4 चाकी वाहनं आहेत, अशा महिलांना यापुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच मार्चचा हप्ता आणि पुढील हप्तेही त्यांना मिळणार नाहीत. या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील महिला वर्गात प्रचंड नाराजी आणि संतापाचं वातावरण पसरलं आहे. अनेक महिलांनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला आहे. काहींनी तर असंही म्हटलंय की जर हा निर्णय आधीच जाहीर झाला असता तर आम्ही महायुतीला निवडणुकीत मतदानच नसतं केलं. महिलांचा हा संताप साहजिकच आहे, कारण अशा निर्णयांमुळे त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेला धक्का बसतो. आता परत येऊया त्या आनंदाच्या बातमीवर. आज सकाळपासूनच लाडकी बहीण योजनेचा मार्चचा हप्ता आणि भीम जयंती बोनस महिलांच्या खात्यात जमा होत आहे. पुढील 2 ते 3 दिवसात सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. आत्तापर्यंत जवळपास 50% महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहेत. तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत का? मेसेज आला का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर मेसेज आला नसेल तर काळजी करू नका. काही तांत्रिक अडचणींमुळे उशीर होऊ शकतो, पण तुमचे पैसे नक्की जमा होतील. आणि हो, यावेळी भीम जयंतीचं औचित्य साधून पैसे मिळत असल्याने महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आता वाटप 3 टप्प्यांत होणार आहे. 12 जिल्ह्यांचे 3 गट तयार करण्यात आले आहेत. पहिला टप्पा सकाळी 10 ते दुपारी 2. पहिल्या 4 जिल्ह्यात पैसे जमा होतील. दुसरा टप्पा दुपारी 2 ते संध्याकाळी 5 ते 6. दुसऱ्या 4 जिल्ह्यात डीबीटीद्वारे पैसे जमा होतील. तिसरा टप्पा संध्याकाळी 6 ते 7 ते रात्री 12 ते 1. शेवटच्या 4 जिल्ह्यात उर्वरित वाटप होईल. आज एकही लाडकी बहीण शिल्लक राहता कामा नये असे स्पष्ट आदेश मिळाल्याची माहिती सूत्रांकडून आहे, कारण उद्या रविवार, बँका बंद. काही महत्त्वाच्या अटी लक्षात ठेवा. KYC 31 मार्चपर्यंत केली असेल तर हप्ता वितरणात कोणताही अडथळा नाही. आधार कार्ड अद्ययावत असावे. फोटो, नाव, पत्ता बरोबर आहे का हे एकदा तपासा. आधार कार्डवरचा जुना फोटो आणि आत्ताच्या चेहऱ्यात फरक असेल तर अपडेट करून घ्या, कारण पैसे DBT मशीनद्वारे थेट बँक खात्यात जमा होतात आणि चुकीची माहिती असेल तर अडचण येऊ शकते. मतदान कार्ड असणंही महत्त्वाचे आहे. सरकार म्हणते मतदान आपला हक्क आहे, कोणालाही मतदान करा, पण मतदान कार्ड काढलेले असायलाच हवे. ज्यांचे मतदान कार्ड नाही त्यांना योजनेतून बाहेर काढल्या जाण्याची शक्यता आहे. ज्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 4 महिने हप्ता आला नाही त्यांनी निराश होऊ नका. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात लाडकी बहीण योजनेसाठी एक पोर्टल खुले करण्यात आले आहे. तिथे चौकशी करा आणि जर प्रॉब्लेम आला तर विनंती अर्जही द्या. तुमच्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी हा एक सोपा मार्ग आहे. तुमचा प्रश्न जिल्हाधिकारी कार्यालयात मांडला की तो लवकर सुटू शकतो. हे अनेकांनी अनुभवले आहे. आता सांगतो आजच्या 12 जिल्ह्यांची यादी. तुमचा जिल्हा लक्षपूर्वक शोधा. नाशिक जिल्हा. या जिल्ह्यात 3,72,000 लाडक्या बहिणी राहतात. ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला आहे त्यांना मार्चचाही हप्ता आज जमा केला जाणार आहे. नागपूर जिल्हा. देवेंद्र फडणवीस साहेबांचा जिल्हा. नागपुरातील लाभार्थी महिलांनाही मार्च महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लातूर आणि नांदेड. मागच्या वर्षी या भागात जास्त पाऊस झाला होता. या जिल्ह्यातील बहिणींना पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बीड, बुलढाणा, जालना, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, अकोला, परभणी, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे या जिल्ह्यातील गोरगरीब महिलांना लवकरात लवकर मार्च महिन्याचे पैसे जमा होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आली आहे. अक्षय तृतीया 19 एप्रिलला येत आहे आणि सरकारने पिवळे व केशरी रेशन कार्ड असलेल्या बहिणींसाठी एक खास भेट जाहीर केली आहे. मोफत गॅस सिलेंडर आणि आनंदाचा शिदा, साखर, डाळी, रवा, पोहे, तेल असे जीवनावश्यक सामान 14 जिल्ह्यातील गोरगरीब बहिणींना मिळणार आहे. सोबतच या महिन्यात एप्रिल, मे, जून तिन्ही महिन्याचे राशन एकत्रित मिळणार आहे. दिवाळीला आणि गणपतीला हे मिळाले नव्हते, पण या उन्हाळ्यात अक्षय तृतीयेच्या निमित्ताने हे वाटप होणार आहे. उन्हाळा खूप वाढला आहे, त्यामुळे पैसे खात्यात आले की लगेच काढून घरी घेऊन या. थांबू नका, उशीर करू नका. तुमचे हक्काचे पैसे आज येणार आहेत आणि ते घेणे हा तुमचा अधिकार आहे. लाडक्या बहिणींनो, KYC प्रक्रिया पूर्ण करा, आधार कार्ड अपडेट करून बँक खात्याशी जोडा आणि तुमचे हक्काचे पैसे जरूर मिळतील.
ही माहिती तुमच्या आई, काकू, मावशी, शेजारणी सर्वांपर्यंत पोहोचवा. एका बहिणीने दिलेली वेळेवरची माहिती दुसऱ्या बहिणीचे 1500 रुपये वाचवू शकते. पैसे आले का? कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.